ठाकरे सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई। मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी। अनिल परब यांचे विश्वासू शेखर वांगणकर यांचाही समावेश। माझ्यावरती 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत आहे। गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवार यांच्या विधानानं नवा वाद। अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप। दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना नेहमी सांगायचो। रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। अजित पवारांनी असं बोलायला नको होतं। मित्रपक्षामध्ये मनभेद होणार नाहीत याची दादांनी काळजी घ्यावी। चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। एखाद्याने हत्या केली तर त्याचं संपूर्ण कुटुंबीय कसे काय दोषी? आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। तर मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे अधिकार असल्याचाही सूतोवाच। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची देखील ग्वाही। इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलून टाकू। 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ। फडणवीसांचं मतदारांना आवाहन। महायुतीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली? दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधीच बघितली नाहीये, जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते। मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य।